प्रभाग क्रमांक 15 चे प्रतिनिधित्व करणारे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक अशोक पाटील आणि माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या वतीने ऐरोली येथील हेगडे भवन इथे एका भव्य सत्कार सोहळ्याचं आणि गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्यासह ऐरोली विभागातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याला प्रभागातील नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाटील लोकप्रतिनिधींच्या वतीने राज्याचे वनमंत्री श्री गणेश नाईक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे या भरगच्च कार्यक्रमात मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 15 मधील 10वी, 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाचा गौरव करण्यात आला। यासोबतच प्रभाग क्रमांक 15 मधील डॉक्टर, वकील, सीए यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील उच्च पदवीधर नागरिकांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला। प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि नागरिकांना छत्री वाटप यासारखे समाज उपयोगी उपक्रमही या कार्यक्रमात यशस्वीरित्या संपन्न झाले। दर्शकांना सांगू इच्छितो की राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे आणि त्यांच्या विकास विचारांना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणणारे माजी नगरसेवक अशोक पाटील आणि माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी प्रभाग क्रमांक 15चं नेतृत्व करताना विकासाला नेहमीच अग्रक्रम दिलाय। त्यांच्या दूरदृष्टी, अथक प्रयत्न आणि नागरिकांशी असलेल्या सखोल संपर्कामुळेच या प्रभागामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। मूलभूत सुविधांपासून ते पायाभूत सोयी सुविधांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी लक्षणीय बदल घडवले आहेत। त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज हा प्रभाग अत्यंत विकसित प्रभाग म्हणून ओळखला जातोय। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर प्रभागातील काही प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलंय। वनमंत्री गणेश नाईक यांनी हे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। बाजूला जो होल्डिंग पॉइंट आहे दादा, त्या ठिकाणी मँग्रोव्ह डेब्रिज साठून पूर्णपणे जो भरलेला आहे, प्रमुख समस्या आहे दादा। ती समस्या आपल्या माध्यमातून दूर व्हावी अशी सर्व रहिवासी बंधू भगिनींची मागणी आहे। शिरकोणी जे बांधलेलं मार्केट आहे आमच्या 15 मध्ये, ते बंद मार्केट आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून ते हस्तांतरित करून घ्यावं। त्याचबरोबर दादा या हॉलच्या बाजूला एक पार्किंग प्लॉट आहे, तो पार्किंग प्लॉट दादा आपण महापालिकेने ताब्यात घेतलेला आहे। त्या ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था करण्याकरता महापालिकेला आदेश दिला तर त्या ठिकाणी पार्किंग समस्या होते तर ते देखील दूर होईल। कटई नाका जो ब्रिज बांधलेला आहे त्या ब्रिजमुळे पूर्ण त्या जॉगिंग ट्रॅकची दुरावस्था झालेली आहे। संबंधित त्या कंपनीला आपण सूचना देऊन तो जॉगिंग ट्रॅक लवकरात लवकर चालू करावा। सेक्टर 14, 15, 4, 6, 7, 8, 9, 10, 12, 13 या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नागरी आरोग्य केंद्र नाही। या लोकांना सातत्याने रबालीला जावं लागतंय, तो प्रश्न देखील आमचा या ठिकाणी मार्गी लागेल। दादा या ठिकाणी आमच्या वार्डमध्ये एक स्कूलचं हब समजलं जातं। या ठिकाणी 4-5 मोठे मोठे स्कूल आहेत, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या रोडला सीसीटीव्ही नाही आहेत, तर सीसी कॅमेरे देखील आपण दादा आपल्या माध्यमातून आपल्या आमदार मंडळातून द्यावे अशी आमची नम्र विनंती आहे। अशोक पाटलांनी फार मोठी यादी वाचलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी होल्डिंग पॉइंटचा उल्लेख केला। एक फोटो देऊन एक अर्ज करा, फॉरेस्टच्याच मध्ये ते मँग्रोव्ह येतात, ते तो डेब्रिज काढायला लावतो, मँग्रोव्हची आहेत ती झाडं सीप करायला लावतो आणि तो होल्डिंग पॉइंट तुमच्या ऐरोलीच्या लोकांच्या वापरा करता येईल असा बंदोबस्त करतो। अशोक पाटलांनी सांगितलं इथं अतिशय नामवंत शाळा आहेत, विद्यालय आहेत, परंतु त्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता वाटण्याकरता CCTVचं नेटवर्क नाही। अर्ज दिलाय तुम्ही, महानगरपालिकेच्या वतीनं CCTV बसवले जातील आणि गरज पडली तर आमदार फंडामधून त्या CCTVला प्रोत्साहित केलं जाईल। या
विभागामध्ये 100% शुल्क असल्यामुळे काही जे राक्षसी वृत्तीचे लोक आहेत ते अनेक लोकांना दिशाभूल करतात या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये दादा, कारण बऱ्याच लोकांना या विभागामध्ये दमदाटी देण्याचं काम चालू आहे. दादा, आपला आशीर्वाद असल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारे कोणालाही घाबरणार नाही. ऐरोलीमध्ये रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगाने कोणी गुंडागर्दी करते, मला नाही वाटत आता कोणी गुंडागर्दी करेल. गुंड लोकांना निरोप पोचलाय की आता गुंडागर्दी केली तर तडीपारी पक्की. म्हणजे ठाणे, रायगड, मुंबई याच्या पलीकडे जावं लागेल. म्हणजे पालघरला पण नाही. आपण सकारात्मक विचाराचे लोक आहोत. ऐरोलीचे लोक आता छानपैकी श्वास घेतात. देर इज नो टेन्शन. आणि जोपर्यंत गणेश नाईक आहेत तोपर्यंत नो टेन्शन. कधी रात्री हाक मारा, आपली यंत्रणा तिथे येईल. या प्रसंगी गणेश नाईक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि पाटील लोकप्रतिनिधींच्या कामांवर समाधान देखील व्यक्त केलंय. मैं यही बोलूँगा कि ऐरोली इलाके में भूतपूर्व कॉरपोरेटर अशोक पाटिल, भूतपूर्व कॉरपोरेटर संगीता पाटिल, इन्होंने जो समाज के हर स्तर से जो अपनी एक कनेक्टिविटी रखी है, अशोक पाटिल और संगीता पाटिल ने इस इलाके में लोगों से अपने रिश्ते नाते जो एक मजबूत किए हैं. लोगों को निर्भयता मिलनी चाहिए. लोग तनाव में नहीं रहनी चाहिए. अहंकार से कुछ नहीं बनने वाला. अहंकार से पूरा अंधेरा अंधेरा बनने वाला. और उस कड़ी में अशोक पाटिल, संगीता पाटिल सही काम कर रहे. भविष्य काल में ये लोगों के माध्यम से समाज की बहुत बड़ी सेवा हो जाएगी, ऐसा मैं विश्वास व्यक्त करता हूं. कार्यक्रमाचे आयोजक अशोक पाटील यांनी देखील मीडियाशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 15 भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, त्याचबरोबर 10वी-12वी विद्यार्थ्यांचा सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर या ठिकाणी छत्री वाटप आणि माझा प्रभाग हा सुशिक्षित प्रभाग आणि आरक्षित प्रभाग. म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एक वाशीला जसा सेक्टर 17 ओळखला जातो तसा या प्रभागाची ऐरोलीमधली ओळख आहे. आणि अशा या सुशिक्षित प्रभागामध्ये डॉक्टर लोक राहतात, CA लोक राहतात, वकील लोक राहतात, शिक्षक लोक राहतात आणि काही सेवानिवृत्त आपल्या क्षेत्रामध्ये काम करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी करावा आणि आमच्या प्रभागाच्या वतीने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करावा अशा उद्देशानं या ठिकाणी माझ्या सर्व सहकार्यांनी नगरसेविका संगीता पाटील यांच्या माध्यमातून करावा अशी आमची सर्व सहकार्यांची विनंती होती. आणि त्या पद्धतीने आज आपण पाहताय एवढ्या मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व सुशिक्षित डॉक्टर, वकील, CA एवढ्या मोठ्या उत्साहानं आले. अतिशय आनंद होतोय. या प्रभागाची ओळख ही सातत्याने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या दिलेल्या शिकवणीमुळे आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला ज्या तळागाळातील सर्वसामान्यांचा सत्कार करणं, सन्मान करणं, ज्येष्ठांचा सन्मान करणं, महिलांचा सन्मान करणं, हे जी दिलेली शिकवण आहे त्या शिकवण्याची शिदोरी म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आपल्या साक्षीने होत आहे, त्याचा मला आनंद होत आहे. तर कार्यक्रमात पाटील लोकप्रतिनिधींच्या कामांवर आणि दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्वासोबतच विद्यार्थ्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सबका सम्मान हुआ और मेन चीज़ उन्हें हमारे जो मेन पॉइंट्स थे यहाँ के न्यू बॉम्बे के ऐरोली के वो सॉल्व करने को बोले हैं. हमारे सब प्रॉब्लम्स को सुन के उनकी तरफ बहुत पॉजिटिव एटीट्यूड दी है, तो बहुत बहुत खुशी हुई. हमेशा बहुत सपोर्टिव रहे हैं. कुछ भी प्रॉब्लम कोई भी कभी लेके जाता है तो हमेशा सॉल्व करके देते हैं. मुझे सम्मान देने का फैसला किया, ये सिर्फ मेरा सम्मान नहीं है बल्कि मेरे माता पिता उन लोग का भी सम्मान है, क्योंकि उन लोगों ने बहुत मेहनत की है मुझे पढ़ाने के लिए, तो मैं उनका धन्यवाद करना चाहूँगी. जो भी अभी 10th 12th स्टैंडर्ड में जो भी बच्चे हैं उन लोग को प्रेरणा मिलेगी, वो प्रोत्साहित होंगे कि उनका भी ऐसे सम्मान हो सकता है. तो सब लोग अगर पढ़ेंगे तो सबके ही अच्छे नंबर आ जाएंगे, तो रँकर्स ही रँकर्स हो जाएंगे. खरं तर हे शब्दात मांडण्यासारखं नाही आहे, कारण हे खूप अभिमानास्पद आहे. प्राउड हो रहा है कि बड़ा आदमी से अवार्ड मिलने का.
ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.